ते 2 वाटी. हाय गाईज, आज बनवत आहोत आपण आंब्याचे लाडू. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी इथे आपण खोबरं घेतलेलं आहे. आता त्यानंतर आंब्याचं गर, साखर, मिल्क पावडर घेतोय आपण एक साईडला. आणि हे काय वेलची पूड घेतलं ना. हो, वेलची पूड. इथे वेलची पूड आणि थोडीशी साखर आहे त्यात. ते साखरेतच चेचले ना म्हणून तसे दिसते. आणि इथे आपण मिल्क पावडर घेतलेली. इथे तूप टाकूया. आता इथे आपण कढई झाकून ठेवले, त्यात आपण टाकतोय तूप. आता खोबरं टाकून घेऊया आपण. आता आपण त्यात टाकूया खोबरं. 2 वाटी खोबरं आहे. ओलं खोबरं घेतलेलं आपण. ते जरा मिक्सरनंतर केलं नाही. आता आपण तूप त्यात आपण खोबरं जरा गरम करून घे. गरमच करायचं. हो. काळा काळा दिसतं ते दिसतं. गॅस कमी आहे ना. मस्त असं आपण त्याला भाजून घेतोय, म्हणजे गरम करून घेतोय. ओला खोबरा आहे ना, असं जरा गरम करून घेतो. आता आपण त्यात टाकतोय आंब्याचा गर. आता आपण जरा गरम करून घेतलं ना, म्हणून खोबरं कमी झालं आहे. आपल्याला जितकं लागेल ना तितकं घेऊया आंबस. इथे आंब्याचं गर टाकलेलं आपण. आता आपण एकत्र करून घेऊया. साखर. आणि आता आपण त्यात टाकतोय साखर. हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आता आपण त्यात टाकूया मिल्क पावडर. आणि त्याला आपण एकत्र करून घेऊया. हे बघा, त्यात आपण गरम करून घेतलेलं मस्त सगळं एकत्र बघू शकतो तुम्ही.
वेलची. आता हे टाकले आपण वेलची पूड थोडीशी, बघू शकता. इथे आपण त्याला मस्त एकत्र करून घेतलेलं आहे. आपण गॅस बंद करू. थंड करून घेऊया. आता ह्याला आपण थंड करून घेऊया. तर इथे आता आपण थंड करून घेतलेलं आहे. ह्याच्यात आपण लाडू बांधून घेऊया. हे बघा, असे लाडू बांधून घ्यायचे आपल्याला. आणि ते आपल्याला आपण हे काय घेतले, खोबरं घेतले, बघू शकता. हे बघा, बघू शकता. अशा प्रकारे आपल्या सर्व बांधून घ्यायचे. आता इथे आता आपले आंब्याचे लाडू रेडी झाले आहेत, बघू शकता तुम्ही. ह्याच्यात आम्ही ड्रायफ्रूट नाही टाकले कारण मला आवडत नाही, म्हणून तुम्ही टाकू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.